हाय हॅलो अनुषास क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. चला शिकूया इंग्लिश ग्रामर आपल्या मराठी भाषेमध्ये. तर यामध्ये आपण पाहणार आहोत आजच्या पार्टमध्ये पार्ट ऑफ स्पीच. तर यामध्ये एकूण 8 प्रकार आहेत. यातील प्रत्येक प्रकार आपण सविस्तरपणे शिकणार आहोत. चला तर मग शिकूया. लेट्स गेट स्टार्ट. तर हे 8 प्रकार कोणते? पार्ट ऑफ स्पीच मधील 8 टाइप्स आहेत. त्या 8 टाइप्स कोणत्या? तर फर्स्ट इज नाउन, सेकंड प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. आता हे प्रत्येक टाईप आपण सविस्तरपणे शिकणार आहोत. तर त्यामधील फर्स्ट टाईप इज नाउन. तर नाउन म्हणजे काय? व्हॉट इज नाउन? या जगात प्रत्येक गोष्टीला एक नाव असते. मग ती वस्तू, व्यक्ती, दृश्य, अदृश्य, चांगल्या, वाईट, एखादी ठिकाण, या प्रत्येक गोष्टीला आपण काय नाव दिलेलं आहे. तर यालाच आपण नाम असे म्हणतो. तर नाउन असे म्हणतो. तर नाउनची डेफिनेशन काय? तर नाउनची डेफिनेशन म्हणजे नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, अ प्लेस, ॲन ॲनिमल ऑर अ थिंग. म्हणजे एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या, जागेच्या नावाला आपण नाम असे म्हणतो. तर बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं? राम, श्याम, अनुषा, मुंबई, पुणे, दिल्ली, वॉटर, एअर, ग्लास, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर यामध्ये एखाद्या, आता इथं बघा एक्झाम्पलमध्ये बघू. राम म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय? तो मुलगा येतो का नाही? तर त्या व्यक्तीला दिलेलं ते काय नाव आहे. म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला, जागेला, प्राण्यांना जे काही आपण नाव दिलं आहे, प्रत्येक गोष्टीला आपण एक नाव दिलेलं आहे. ते नाव म्हणजेच नाउन. आता सेंटेन्समध्ये नाउन कसं ओळखायचं ते आपण पाहूया. तर आपण सेंटेन्समध्ये नाउन कसं शोधायचं ते पाहूया. तर ते पहा, मी काही सेंटेन्स घेतले आहे. फर्स्ट सेंटेन्स काय? दिस इज अ चेअर. आता या सेंटेन्समध्ये चेअर हे काय? नाउन. तर चेअर म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर काय येणार? एक चित्र येतं, जे खुर्चीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं, राईट. तर त्या वस्तूला आपण नाव काय दिलेलं आहे? तर चेअर. त्यामुळे चेअर हे काय? नाउन आहे. तर इज देअर एनी वॉटर इन द ग्लास. सेकंड सेंटेन्समध्ये इज देअर एनी वॉटर इन द ग्लास. आता इथं बघा वॉटर आणि ग्लास हे दोन वर्ड जे आहेत ते काय? नाउन आहेत. तर कसं लक्षात आलं? वॉटर म्हटल्यानंतर आपल्याला काय येणार? डोळ्यासमोर काय चित्र येतं? की पाणी दिसतं की नाही डोळ्यासमोर? वॉटर म्हटल्यानंतर आपल्याला पाणी दिसतं डोळ्यासमोर. मग जी गोष्ट आपल्याला त्या गोष्टीचं नाव घेतल्यानंतर ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर दिसते, मग त्या गोष्टीला दिलेलं ते नाव आहे. त्यामुळे तिथे आपण लक्षात घ्यायचं की वॉटर हे काय? नाउन, आणि ग्लास हे काय? नाउन. त्यानंतर आय एम गोइंग टू मुंबई बाय ट्रेन. आता इथे बघा मुंबई आणि ट्रेन हे दोन वर्ड्स काय? तर नाउन आहेत. हे कसं लक्षात घ्यायचं? की आता मुंबई म्हटल्यानंतर मुंबईचे काही चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात, राईट. का मुंबई म्हटल्यानंतर आपल्याला दिल्लीचं चित्र डोळ्यासमोर येतं का? स्कूलचं चित्र डोळ्यासमोर येतं का? एखाद्या हॉस्पिटलचं चित्र डोळ्यासमोर येतं? नाही. मुंबई म्हटल्यानंतर काही सिटीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. मग त्या सिटीला दिलेलं ते नाव आहे. नंतर नाव म्हणजेच काय? तर नाउन. त्यानंतर ट्रेन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? त्या गोष्टीला आपण ट्रेन हे नाव दिलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीला दिलेलं ते नाव आहे. मग त्याच नावाला काय म्हणायचं? नाउन. तर इथे काय? मुंबई आणि ट्रेन हे दोन काय? नाउन. त्यानंतर इथे बघा राम इज गोइंग टू स्कूल. आता राम हे काय? एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव आहे, राईट. नाव म्हणजेच काय? नाउन. त्यानंतर स्कूल म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आपलं स्कूल येतं किंवा इतर शाळा आपल्या डोळ्यासमोर येते की नाही? त्यामुळे त्या गोष्टीला, त्या जागेला आपण काय नाव दिले? जिथे आपण जातो, शिकतो, त्या गोष्टीला आपण काय नाव दिले? ते स्कूल हे नाव दिलेलं आहे. मग त्या गोष्टीला दिलेलं ते नाव आहे. तर नाव म्हणजेच काय? नाउन. तर या सेंटेन्समध्ये काय? राम आणि स्कूल हे काय? नाउन आहे. आता पुढे पहा, नाउनचे पण काही प्रकार आहेत. तर ते प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूया. टाइप्स ऑफ नाउन. तर बघा इथे नाउनचे काही टाइप्स आहेत. तर फर्स्ट आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? सामान्य नाम. सेकंड आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय?
विशेष नाम. त्यानंतर थर्ड आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, तर भाववाचक नाम. फोर्थ आहे कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, समूहवाचक नाव. आणि मटेरियल नाउन म्हणजेच पदार्थवाचक नाम. तर हे टाईप आहेत, नाउनचे टाईप्स आहेत. तर यातील आपण एक एक टाईप्स पाहूया. तर फर्स्ट आहे कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाव. तर आता इथे पहा, कॉमन नाउन म्हणजे काय. कॉमन नाउन म्हणजे काय, सामान्य नाव. कॉमन नाउन इज अ नाउन रेफरिंग टू अ प्लेस ऑर अ थिंग इन अ जनरल सेन्स. म्हणजे काय, तर एखाद्या एकाच प्रकारच्या वस्तूला, जागेला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. तर बघा, म्हणजे इथे एक्झाम्पल पाहूया. बॉय, गर्ल, सिटी, मूवी, डॉग, स्कूल, एक्सेट्रा एक्सेट्रा असे भरपूर काही सामान्य नाम आहेत. इथे आपण थोडे घेतलेले आहेत. तर बघा, एखाद्या एकाच प्रकारच्या वस्तूला, म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूला, जागेला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला आपण काय म्हणतो, सामान्य नाव आणि कॉमन नाउन असं म्हणतो. कॉमन नाउन म्हणजे काय, आता बॉय. बॉय म्हटल्यानंतर डोळ्यासमोर मुलं येतात. बॉय म्हटल्यानंतर डोळ्यासमोर मुलं येतात. आता त्या मुलापैकी कोणत्या एखाद्या एक्झॅक्ट मुलाचं नाव इथे दिलेलं आहे का, नाही. मग त्या मुलांमधील कोणताही बॉय असू शकतो. म्हणजे मुलाचा जो ग्रुप आहे त्यामधील कोणताही एक मुलाबद्दल इथे सांगितलेलं आहे. मग तो कोणताही असू शकतो. इथे एक्झॅक्ट माहिती नाही आहे, म्हणून इथे आपण काय म्हणणार, जनरल सेन्सने आपण सांगणार की एखाद्या मुलाबद्दल इथे काहीतरी माहिती सांगितली. तो आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही. जी गोष्ट आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही आहे त्याला आपण काय म्हणणार, कॉमन नाउन म्हणजेच काय, सामान्य नाम असं म्हणणार. आता इथे बघा, सिटी. सिटी म्हटल्यानंतर भरपूर साऱ्या सिटी आहेत. त्यापैकी कोणती सिटी, इथे एक्झॅक्ट नाव सांगितलं आहे का, नाही. त्यामुळे आता सिटी म्हटल्यानंतर कोणतीही असू शकते सिटी. इथे मुंबई असू शकेल, पुणे असू शकेल, दिल्ली असू शकेल. इथे एक्झॅक्ट नाव नाही सांगितलं. इथे फक्त सिटी म्हटलं आहे. शहरांपैकी एक शहर, कोणत्या शहरांपैकी एक शहर असं इथं एक्झॅक्ट नाव नाही दिलं. मग ते काय झालं, आपण कॉमन नाउन झालं. म्हणून याला आपण काय म्हणणार, कॉमन नाउन. तिथं जर एक्झॅक्ट नाव दिलं असतं, मुंबई सिटी असं जर दिलं असतं, तर ते काय झालं असतं, प्रॉपर नाउन. पण इथे फक्त सिटी म्हटलं आहे, त्यामुळे हे काय असणार, कॉमन नाउन. त्यानंतर मूवी. बघा, मूवी म्हटल्यानंतर काय, अनेक प्रकारच्या मूवी आहेत. मग आता त्यापैकी कोणत्या मूवीबद्दल सांगत आहोत किंवा कोणती मूवी म्हणत आहोत ते एक्झॅक्ट माहिती आहे का, नाही. फक्त मूवी हे माहिती आहे, पण कोणती मूवी हे एक्झॅक्ट माहिती नाही आहे. त्यामुळे या मूवीला आपण काय म्हणणार, कॉमन नाव. हां, तिथे जर आपण एक्झॅक्ट नाव दिलं असतं, 3 इडियट्स वगैरे, 3 इडियट्स म्हटलं असतं तर काय, ते प्रॉपर नाउन झालं असतं. परंतु इथं काय म्हटलं आहे, फक्त मूवी म्हटलं आहे. मूवी म्हटल्यानंतर कोणतीही असू शकते ती, त्यामुळे मूवीला आपण काय म्हणणार, कॉमन नाउन. आता सेंटेन्समध्ये कॉमन नाउन कसं ओळखायचं ते आपण पाहूया. आता इथे बघा, कॉमन नाउन इथे काही सेंटेन्स घेतलेले आहेत. तर फर्स्ट आहे आय सॉ अ बॉय. या सेंटेन्समध्ये कॉमन नाउन काय आहे, बॉय. त्यानंतर सेकंड सेंटेन्समध्ये काय म्हटलं, शी लिव्ज इन सिटी. आता इथे सिटी, एक्झॅक्ट सिटी सांगितले का, नाही. त्यामुळे इथे फक्त सिटीचा उल्लेख आहे, त्यामुळे हे काय झालं, कॉमन नाउन. त्यानंतर दे आर गोइंग टू स्कूल. कोणतं स्कूल, स्कूलचं नाव सांगितलं एक्झॅक्ट नाही, फक्त स्कूल म्हटलं आहे. कोणतेही स्कूल असू शकतं, त्यामुळे इथे स्कूल हे काय झालं, कॉमन नाउन झालं. त्यामुळे इथे आपल्याला बॉय, सिटी आणि स्कूल हे काय, कॉमन नाउन आहेत. त्यानंतर सेकंड थिंग पाहूया आपण. सेकंड टाईप पाहूया, प्रॉपर नाउन म्हणजेच काय, विशेष नाम. त्यानंतर सेकंड टाईप आहे तर प्रॉपर नाउन. तर यामध्ये आपण प्रॉपर नाउन म्हणजे काय, तर विशेष नाम. प्रॉपर नाउन इज अ नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर अ थिंग. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल, सिटीबद्दल, मूवीबद्दल, स्कूलबद्दल, प्लेसबद्दल, पर्सनबद्दल एक्झॅक्टली आपल्याला काहीतरी माहिती सांगितली, त्याचं नाव सांगितलं आहे, त्याला आपण काय म्हणणार, प्रॉपर नाउन असं म्हणणार. आता एक्झाम्पलमध्ये बघा, बॉय म्हटल्यानंतर आपल्यासमोर, बॉय म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार, तर कॉमन नाउन. तर त्या बॉयचं आपण जर नाव घेतलं, राम, तर ते काय झालं, प्रॉपर नाउन झालं. त्यानंतर सिटी. सिटी म्हटल्यानंतर काय येणार, कॉमन नाउन. परंतु त्या सिटीचं जर आपण नाव घेतलं, मुंबई, तर ते काय झालं, प्रॉपर नाउन. आता मूवी.
मूवी म्हटल्यानंतर अनेक मूवी असतील, कोणत्या मूवीबद्दल सांगते एक्झॅक्ट माहिती आहे का नाही. फक्त मूवी म्हटल्यानंतर काय येणार कॉमन नाउन. परंतु जर त्या मूवीचं नाव सांगितलं हॅरी पॉटर मूवी तर ते काय झालं एक्झॅक्ट म्हणजे नाव सांगितलं म्हणून त्याला काय म्हणणार प्रॉपर नाउन. तर पर्टिक्युलर नाव सांगितले त्यामुळे आपण काय म्हणणार प्रॉपर नाउन. त्यानंतर स्कूल. स्कूल म्हटल्यानंतर कोणतं स्कूल एक्झॅक्ट आपल्याला माहिती होतं का नाही, त्यामुळे आपण स्कूल म्हटल्यानंतर काय म्हणणार कॉमन नाउन. पण त्या स्कूलचं पर्टिक्युलर एखादी नाव घेतलं तर त्याला आपण काय म्हणणार प्रॉपर नाउन. पोद्दार स्कूल म्हटल्यानंतर काय येणार प्रॉपर नाउन. तर सेंटेन्समध्ये प्रॉपर नाउन कसं ओळखायचं आपण पाहूया चला. इथे पहा आपण काही सेंटेन्स घेतलेली आहेत. प्रॉपर नाउनचे काही सेंटेन्स आहे. तर फर्स्ट इज आय सॉ राम. आता या सेंटेन्समध्ये प्रॉपर नाउन कोणता आहे तर राम. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे शी लिव्ज इन मुंबई. या सेंटेन्समध्ये प्रॉपर नाउन कोणता आहे तर मुंबई. थर्ड काय आय सॉ हॅरी पॉटर टुडे. तर इथे मूवीचा उल्लेख केलेला आहे. तर प्रॉपर मूवीचं नाव सांगितलं आहे हॅरी पॉटर, त्यामुळे इथे प्रॉपर नाउन काय झालं हॅरी पॉटर मूवीचं पर्टिक्युलर नाव दिले त्यामुळे इथे काय म्हणणार आपण हॅरी पॉटर हे काय प्रॉपर नाव. त्यानंतर येथील थर्ड टाईप पाहणार आहोत आपण अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम. थर्ड टाईप आहे अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम. तर अबस्ट्रॅक्ट नाउन रिप्रेझेंट्स फिलिंग आयडियाज क्वालिटीज ऑर कन्सेप्ट्स. ज्या नावातून एखादी भावना गुणधर्म विचार दर्शवले जातात त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम असं म्हणायचं. तर यामध्ये म्हणजे बघा फिलिंग म्हणजे आयडिया क्वालिटीज या साऱ्या गोष्टी जेव्हा सेंटेन्समध्ये येतात तर किंवा यासाठी जे वर्ड्स वापरले जातात त्याला काय म्हणायचं आपण अबस्ट्रॅक्ट नाउन्स असं म्हणायचं. तर यामध्ये बघा एक्झाम्पल ऑनेस्ट ब्युटिफुल हॅप्पी सॅड हे सर्व फिलिंग्स ह्या काय आहेत. ब्युटिफुल हे काय क्वालिटी आहे, हॅप्पी काय फिलिंग आहे. अशा प्रकारे ज्या फिलिंग्स सेंटेन्समध्ये जर समजा एखादी फिलिंग्स दर्शवली असतील एखाद्याचे क्वालिटीज दर्शवली असतील एखादी आयडियाज सांगितली असेल तर त्या वर्ड्ससाठी त्या फिलिंगसाठी क्वालिटीसाठी जे काही वर्ड्स येतात त्याला काय म्हणायचं अबस्ट्रॅक्ट नाउन. तर सेंटेन्समध्ये आपण कशाप्रकारे अबस्ट्रॅक्ट नाउन ओळखायचं ते पाहूया. आता इथे बघा काही सेंटेन्स आहेत. फर्स्टमध्ये राम इज व्हेरी ऑनेस्ट. आता हे ऑनेस्ट काय ही त्याची क्वालिटी आहे, तो एक प्रामाणिक मुलगा आहे असं सांगितलं आहे. तर त्यासाठी जो वर्ड्स आला आहे ऑनेस्ट याला आपण काय म्हणणार अबस्ट्रॅक्ट नाउन. त्यानंतर सेकंड सेंटेन्समध्ये आय एम हॅपी टू सी यू. आता इथे काय हॅपी ही काय फिलिंग आहे, त्या फिलिंगसाठी कोणता वर्ड आला हॅपी, त्यामुळे आपण काय म्हणणार त्याला अबस्ट्रॅक्ट नाउन. तर पुढचे टाईप्स म्हणजे मटेरियल नाउन म्हणजेच काय पदार्थवाचक नाव. मटेरियल नाउन इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब अन ऑब्जेक्ट दॅट कॅन बी प्रिसिव्ड बाय द सेन्स. म्हणजे ज्या शब्दांमुळे पदार्थ धातू वगैरे गोष्टीचा बोध होतो त्यास आपल्याला काय म्हणायचं मटेरियल नाउन. यामध्ये एक्झाम्पल पहा गोल्ड वूड व्हीट कॉपर हे सर्व काय मटेरियल आहेत. त्यानंतर पुढचं पहा कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय समुदायवाचक नाव. कलेक्टिव्ह नाउन इज अ नाउन दॅट रेफर्स टू अ ग्रुप ऑफ पीपल ॲनिमल ऑर थिंग्स. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय तर ग्रुपसाठी जे आपण नाव देतो त्याला काय म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. आता इथे बघा टीम. आता एखाद्या खेळासाठी आपण जे मुलांचा ग्रुप बनवतो त्या ग्रुपला आपण काय नाव देतो टीम, तर त्याला आपण काय म्हणणार कलेक्टिव्ह नाव. त्यानंतर बंच फुलांचा गुच्छाला काय म्हणायचं बंच. आता बंच हे काय झालं कलेक्टिव्ह नाउन. फुलांचा ग्रुप झाला त्यामुळे त्याला काय म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. त्यानंतर क्राऊड म्हणजे काय लोकांची जिथे काही खूप सारी गर्दी तो एक ग्रुप बनतो त्या ग्रुपला काय म्हणायचं आपण काय म्हणणार लोकांच्या ग्रुपला काय म्हणणार क्राऊडला काय म्हणणार आपण कलेक्टिव्ह नाउन. त्यानंतर मॉब म्हणजे काय जमा खूप सारे लोक एकत्र येणार त्याला आपण काय नाव दिलं तर मॉब म्हणजे काय तर जमा. मॉब हे काय कलेक्टिव्ह नाउन.
अशा प्रकारे इथे नाऊन हे पूर्ण एक टाईप नाऊनचा पूर्ण झालेला आहे. तर सेकंड टाईप आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.